इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये शस्त्रसंधी झालेली आहे का? या शस्त्रसंधीमध्ये लेबनॉनचा विषय आहे का? आणि इस्रायलने लेबनॉनवरती मोठ्या प्रमाणात हल्ले केलेले आहेत आणि लेबनॉनसुद्धा इस्रायलवरती प्रतिहल्ले करतो आहे. इराणने गल्फ ऑफ हॉर्मुझला बंद केलेले आहे. अमेरिका म्हणतं की लेबनॉन हा शस्त्रसंधीचा भाग नव्हता. पाकिस्तान म्हणतं की होता. तर अशा परिस्थितीमध्ये ही जी परिस्थिती आहे याचं आपण विश्लेषण कसं करतो? खरं म्हटलं तर सध्याची परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आहे आणि शस्त्रसंधी झाली असं जरी वरवर दिसत असेल तरी पण ती अपूर्ण आहे, बहुस्तरीय नाही आणि तणावपूर्ण असा हा काही प्रमाणामध्ये असलेला संघर्ष विराम आहे. आणि जे वास्तव आहे ते काय आहे, तर ही एक लिमिटेड सीजफायर आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये इराण आणि अमेरिका यांचं युद्ध काही प्रमाणात थांबलेलं आहे. परंतु जे प्रॉक्सी आहेत इराणचे, म्हणजे खास तर लेबनॉनमध्ये हिजबुल्ला आणि येमेनमध्ये हुती, त्यांची मात्र कामं आहेत ती सुरूच आहे. तर याच्यामुळे लेबनॉनचा जो मुद्दा आहे हा सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाचा दिसतो आहे. इस्रायलचं लेबनॉनमध्ये लक्ष आहे हिजबुल्ला, कारण हिजबुल्ला हा असा गट आहे की जो इस्रायलवरती हल्ले करू शकतो आणि त्यामध्ये इस्रायलचं खूप नुकसान होतं. कारण एवढ्या प्रमाणामध्ये ते मिसाईल्स किंवा ड्रोन्स फायर करतात. तर याच्यामुळे जी इस्रायलची प्रसिद्ध आयर्न डोम सिस्टीम आहे त्यांनासुद्धा सगळे हल्ले थांबवण्यामध्ये अपयश मिळतं. तर म्हणून इस्रायलची इच्छा आहे की या युद्धाचा फायदा घेऊन हिजबुल्लाची ताकद ही पूर्णपणे नष्ट केली पाहिजे. आणि अर्थातच इराण तसं होऊ देणार नाही. जेवढी त्यांना मदत करणं शक्य आहे तेवढं ते हिजबुल्लाला करत राहील. म्हणजे शस्त्रसंधी ही नावापुरती आहे आणि इस्राईल लेबनॉनमधली जमिनी लढाई ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आकाशी हल्ले हे सुद्धा सुरू आहे. इराण त्यांना मदत करतो आहे. आता शस्त्रसंधीमध्ये अमेरिका म्हणतं की याच्यामध्ये लेबनॉन नव्हतंच, पाकिस्तान म्हणतं की होतंच. तर म्हणजे दोघांच्या ज्या शस्त्रसंधीच्या व्याख्यावरती किंवा त्याच्या भाषेवरती काही एकमत नाही आहे. दोघांची मतं ही वेगवेगळी आहे. आणि याच्यात सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की याच्यामुळे आता इस्रायलचा बदला घेण्याकरता इराणनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जी आहे ती बंद केली आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं महत्त्व किती आहे? 20% तेल तिथून कसं येतं, गॅस किती येतो, जगाच्या व्यापाराकरता ते किती महत्त्वाचं आहे याचं आपण वेळोवेळी विश्लेषण केलेलं आहे. तर त्याच्यामुळे इराणनी हॉर्मुझचा वापर एक शस्त्र म्हणून केलेला आहे आणि इराणनी एक आर्थिक युद्ध सुरू केलेलं आहे अमेरिकेच्या विरुद्ध, जगाच्या विरुद्ध. आणि त्यांची इच्छा असं आहे की या हॉर्मुझ ची समुद्रधुनी बंद केल्यामुळे तिथे फार तर 15-20 जहाजांना एका दिवशी परमिशन देण्यामध्ये किंवा त्या जहाजांकडनं सुद्धा $2 मिलियन अशी खंडणी वसूल करणं किंवा टोल टॅक्स वसूल करणं, अशामुळे जगावरती एक मोठा आर्थिक दबाव हा पडतो आहे. तर शेवटचा प्रश्न असा आहे की शस्त्रसंधी किती टिकेल? शस्त्रसंधी किती टिकेल याचं उत्तर असं आहे की अमेरिकेकडे अजूनसुद्धा पुष्कळ शस्त्र आहेत, परंतु त्यांच्याकडे गुप्तहेर माहिती नाही की नेमकी इराणची अशी ठिकाणं कुठे ज्यांनी त्यांची उरलेली ॲम्युनिशन, शस्त्र लपवून ठेवलेली आहे. जशी त्यांना ती इन्फॉर्मेशन मिळेल किंवा इंटेलिजन्स मिळेल तेव्हा ते पुन्हा एकदा युद्ध सुरू करू शकतात. ते पुष्कळ दमदाट्या करतील. आता ते दोन्ही पक्ष पाकिस्तानमध्ये भेटण्याच्या बाता करत आहेत. तर त्याच्यामध्ये काय निष्पन्न होईल बघूया. परंतु दोन्ही देशांच्या मागण्या इतक्या एक्स्ट्रीम टोकाच्या आहेत की दुसरा देश ते मान्य करेल ही शक्यता सध्या फारच कमी दिसते. तर म्हणून शेवटी काय होईल हाच प्रश्न आहे. युद्ध पुन्हा सुरू होईल का? ती शक्यता नक्की होऊ शकतं. सेटलमेंट 100% होईल का? ती शक्यता सध्या कमी दिसते आहे. परंतु काही काळ थोडं युद्ध, थोडी वाटाघाटी या चालूच राहतील.